बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहे. नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध असताना मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे. त्यामुळे दुपारी 12:15 वाजता त्यांचं पंढरपुरात आगमन होईल आणि त्याचबरोबर नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याला देखील ते उपस्थित राहतील. तर विठ्ठल रुक्मिणी मातेचं ते दर्शन घेतील. त्यानंतर संजीवन समाधी सोहळ्याला त्यांची उपस्थिती असेल. आज एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या पंढरपूर दौऱ्याकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काल वाढदिवस होता आणि त्यानंतर आज ते पंढरपूर दौऱ्यावर आहेत. नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला ते उपस्थित राहतील. तर पंढरपूर कॉरिडॉरला विरोध असताना मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होतोय. त्यामुळे या संदर्भात देखील आता पंढरपूरकरांकडून कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद दिला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री पंढरपुरात असतील. तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून. संतोष, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पंढरपूर दौरा, काय अधिक अपडेट? हो, संत शिरोमणी संत नामदेव महाराजांचा 675वा संजीवन समाधी सोहळा महाराष्ट्रात भक्तिमय होताना संपन्न होत आहे आणि वारकरी संप्रदायापाशी पूर्ण 100% आस्था असलेले माननीय मुख्यमंत्री आज पंढरपूरला येत आहेत. 12:15 वाजता त्यांचं आगमन होईल. 12:30 वाजता जिथं नामदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्या नामदेव पायरीपाशी ते महाआरती करतील आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर जो प्रमुख कार्यक्रम आहे संजीवन समाधी सोहळ्याचा, त्या कार्यक्रमात ते उपस्थित राहतील. पण मुख्यमंत्री येण्याच्या आधीच पंढरपुरात कॉरिडॉरला जो विरोध आहे तो विरोध सुरूच आहे. जे बाधित आहेत त्यांनी आज संतांच्या विचारातून आपली भावना व्यक्त केलेली आहे. पण इथे एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सांगितलं, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असेल किंवा आमच्या सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असेल तरी सर्व तिथं जे बाधित आहेत, स्थानिक नागरिक असतील, व्यापार असतील, ह्या सर्वांना विश्वासात घेऊन समन्वय साधून आणि पंढरपूरचं महात्मा अबाधित राखून हा प्रोजेक्ट पूर्ण केला जाईल आणि त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे. पण तरी सुद्धा जे कॉरिडॉर बाधित आहेत त्यांचा विरोध सुरूच आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.